काल तू माझं ऐकलं मला लय भारी वाटलं आणि त्या पोरी पण मला बोलत होते की भोरे इतका मार खाल्ला तरी पण तुला उचलून गेला. तू लय भारी आहे भोऱ्या. अय्यो कोमल खरं? हो. अय्यो कोमल मला तुला एक बोलायचं आहे. मला पण एक बोलायचं पण आधी तू बोल. नाही नाही तुझा आवाज खूप छान आहे, आधी तू बोल बरं का. अय्यो खरंच? खरं. भोऱ्या तू लय भारी आहे. अय्यो कोमल मला लोक काय बी नावं ठेवतात, काही पण बोलतात, काही बी बोलायचे, काया म्हणायचे, डुकरा म्हणायचे, काही पण बोलतात. पण आज तू बोलली ना मला लय भारी वाटलं कोमल. कोमल कोण तुम्ही? कोण? तुझा बाप आहे बाप, समजलं का? कोमल होती ना वर झोपत हा तुला कळत का नाही काही? वर झोपत आहे काय समजा काय होय ना याचं पोरग बरे. सकाळ सकाळ कुठे निघले तुम्ही अशा अवतारामध्ये? निघलो चाललोय गावात चाललोय मी. कशाला चव घाला चालले गावामध्ये? असं बघितलं कुत्रे माग लागतील गावातले. काय भो काय झालं? मग चांगलं झालं तर कुत्रे माग लागतील काय? अहो स्वतःला पाय एकदा असत कसे कपडे घातले ते स्वतःला भारी समजायचं. काय झालंय? एकदम मस्त टाकटक. काय झालंय भानगड काय नेमकं एवढं जायचं चव घालायला गावात? बरे चालला आता गावात चक्कर मारून येतो. आणि ऐक गावातलं ते नको सांगू मला. गावातले ना चांगलं जरी वागलो कसं वागलो तर नाव उठवणार मला. माझं जे म्हणतात ना पेता नाव पडलंय तर मला किती चांगलं वागू काही करून नाव उठवणार. मला त्याशी घेणं ऐकून घे, त्याच्याशी मला घेणे देणं नाही भाऊ ना. तू तुझा आवर आणि निघ, माझा नको विचार करू. आणि ते गावातला मी नाही विचार करीत. नका जाऊ घालायचे काम होते कुत्र लागलं बरं का. कपडे कसे काय भारी दिसती राव. तिला बघून निष्ठा गुदगुल्या होत्यात राव. सारे अंगात मुंग्या शिरल्यात. बच्चन माझ्याकडे ना मुंगीची पावडर आहे, मी तुझ्या अंगावर टाकून दिली तर. पम्या तुला माहिती का मी मुंगीहून साखर खात असतो पण मी तुला पटवीतच असतो. बच्चन तुला असं नाही वाटत का जरा जास्त बोलू राहिलेस? मी नाही बोलत, मला सामान बोलते. पुढे काही समोर आयला काय भारी दिसते राव. आयला पम्या अरे का आठवलं तुझ्याकडे बघून. काय रे? इसे देख के मेरी दिल की धड़कन तेज होने लगी, ऐसा लगता है मुझे प्यार हुआ है. तुझे प्यार ब्यार कुछ नहीं हुआ, तुझे कोरोना हो गए. ए बच्चन असं काय बघताय लपून तुम्ही? अरे काय नाही शांडी पल्लवी होती. चल आपण तिथं बोलू. चल सँडी जाऊ आपण, पण काम माझं झालं पाहिजे ना. बरं चला. ए ती माझी मला आवडत नाही. बच्चन तिची हाईट कुठं तुझी हाईट कुठं? हा ना राव, कुठं ती आणि कुठं बच्चन. शांडी हाइट वेट से प्यार नहीं होता है, प्यार दिल से होता है, दिल से. बरं समजा तुला ती पटली पण ती काय तुला कडेवर घेऊन येणार आहे का? अरे बघ पम्या ती मला कडेवर घेऊन हिंडू मी तिला कडेवर घेऊन हिंडू, तुला काय करायचं रे? अरे तुम्ही भांडू नका. चला मी तुमच्या दोघांचं पण काम करून देतो. ज्याला पटन त्याला पटन. असं पण मला तिच्यात काही इंटरेस्ट नाही. अरे मुंबईला असतं नाही ना, हिच्यापेक्षा भारी पुरी पाठवलेत एकदम भारी भारी. हा शांडी पहिलं मी बोलणार हा, मला नाही बरं वाटेल. बरं बाबा पहिलं तू बोल. चला काय मग कसा होता कालचा ऊस? तात्याचा ऊस कसं असणार? गोडच असणार. माझा तर ऊसापेक्षा गोड आहे. काय? मी बनवलेला चहा ग. अच्छा. चल मग घरी चहा प्यायला. नंतर अय बच्चन
अरे ती उसाबद्दलच बोलत होती फक्त. तुला प्यायचा चहा? चल बघ. ऐक ना, तू मुंबईला कुठं राहतेस? ऍक्च्युली मी पण तिकडेच असतो. अरे मी मुंबईला शिकायला पण मी गावचीच आहे. मी पण. अच्छा, चल भेटू नंतर. तू पण रोज भेटायचं. हो नक्की. बाय. बाय. सँडीने आपल्याला धोका दिला राव. अरे तुलाच नाही मला बी धोका दिला राव. आले राव, आज मित्र नाहीच पाहिजे. जाऊ दे मर्दी, चल. काय ग म्हणून कुठे गेलती? बरं झालं दिसली नाही. मसनात तुला तर चांगलं बोलावं. अगं प्रेमाच्या माणसाला चांगलंच बोलावं. तू काय ना चांगलं बोलायचं माणसाने विचारल्यावर. मसनात गेली आणि याच्यात गेली कशाला ग? जेवण झालं का तुझं? काय म्हणला? अगं जेवण झालं का? तुला काय करायचंय? अगं मला तर काय सगळं करायचंय. मोनिका my darling. ऐक ना, इथं आणतो. तुला मदत करू का थोडी? अगो बाई, आज कुठून दिवस उगवलाय? काय? एवढा सुधारल्यासारखा वागायला लागलाय. अगं मोने ऐक ना, मी बिघडलोच कधी होतो का? हा का? मग? मग दारू पिऊन जो तो तमाशा करीत होता ते काय मी करीत होते का? अगं गावातले लोक म्हणजे तू तर नको ना बोला अशी मला सगळं. गावात बोलतो बोलू दे ना. तू लगेच बोलायला लागली बिघडलो का हे बिघडलो का? जाऊन दे ना. तू तर मला सगळं नीट वाग ना. ऐक ना, मी काय म्हणतो, तुला काही कळलं का ग? नाही का भोऱ्या बोलत होता आपल्याविषयी. हा काय म्हणत होता? भोऱ्या आपल्या प्रेमाविषयी म्हणत होता. माझं भोऱ्या? ऐक ना आणि मोने, तू? ऐक ना भोऱ्या मोने, हसणार. तुला घातली भाग आहे का नाही तुला? तुला चांगलं म्हणतो तर यायला घे ना. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. खऱ्याची दुनियाच राहिली नाही. काय आपण चांगल्या हिशोबाने बोलवणे आणि यांच्या डोक्यात भलतच काहीतरी. काय चाललंय जगात काहीच कळत नाही रे देवा. आज आहे ना त्या कोमल विचारतो होतो तिला आहे ना मी आज आहे ना गुलाबाचं फुल कोणत्या परिस्थितीत देणार आता काय होऊ तिकडं तिला म्हणतलं आणि तिला प्रपोजच मारतो आज मी तिच्या आयला रोज स्वप्न काय तिच्या आयला तिला बोलतो तुला आज मी लागली लागली तो करू कोमल ऐक ना बोल ना तुला एक बोलायचं आहे मला बोल ना मग आय लव्ह यू कोमल तू जर हे गुलाबाचं फूल घेतलं ना कधी मला कळेल की तुझं प्रेम माझ्यावर किती आहे ते आणि तू घेणार फूल मला माहीत आहे